नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये आता समर आणि स्वानंदी दोघेही एकमेकांच्या जवळ येत असतानाच अशी कोणती घटना घडते की जेणेकरून आता स्वानंदीचं खरं रूप समोर येतं आणि योगासनाने समरचे मन जिंकून समरला योगासनं शिकवीत स्वानंदी आता कशी समरला जिंकून समरच्या जवळ येते. आणि त्यानंतर आता मल्लिका आणि अर्पिताने केलेला पुन्हा एकदा एक भयानक डाव आता कसा स्वानंदी समोर येतो. आणि जेव्हा आता ते स्वानंदी समोर येतं त्याच वेळेस आता स्वानंदी रणरागिणी रुद्रावतारात आता अर्पिताला कसा धडा शिकवते. आणि अर्पिताचे खरे सत्य समोर येताच आता समर कशी आता स्वानंदीची बाजू घेतो. आणि प्रेक्षकांनो, समर आता स्वानंदीची बाजू घेऊन स्वानंदीला जवळ करत अर्पिताला आता कशी भयानक शिक्षा देतो हे सगळे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. पहिल्यांदा स्वानंदीची बाजू घेऊन स्वानंदीच्या बाजूने निर्णय देत अर्पिताची आता कशी आता हकालपट्टी करतो आणि मल्लिकाला कोणते असे एक समर भयानक सत्य सांगतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये आता स्वानंदी ही योगासनं करत असताना आता समरलासुद्धा ती योगासनं करण्याचा आता मोह झालेला असतो. आणि स्वानंदी जसं काही करते त्या पद्धतीने आता समर करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रेक्षकांनो, सुरुवातीला आता समरला ते खूप अवघड वाटत असतं, पण स्वानंदी आता एकदम व्यवस्थितरित्या योगासनं कसे करायचे हे सगळं आता समरला शिकवत असते. समर आता त्या पद्धतीनं प्रयत्न करतो, पण त्याच वेळेस आता स्वानंदी समर योगासनं करत असताना मोठमोठ्याने हसू लागते. आणि त्या हसण्याचा आवाज बाहेरून जात असणाऱ्या मल्लिका आणि अर्पिताच्या कानावर पडतो. मल्लिका अर्पिताला म्हणते की अगं, आतमध्ये काय चाललं, ही काय एवढी मोठमोठ्याने हसते. आणि दोघीही आता दबक्या पावलांनी दरवाजाजवळ येतात. आणि आता गुपचूप स्वानंदी समोरचा डोळा चुकून हळूचच दरवाजा उघडत आता मल्लिका आणि अर्पिता दोघेही आता समर आणि स्वानंदीला बघतात. दोघेही आता योगासनं करतात. हे बघता क्षणी आता मल्लिकाला धक्का बसतो. मल्लिका म्हणते, नाही, हे असं होता कामा नाही आणि हे दोघं असे जवळ येता कामा नाही. त्यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवे आणि जवळ येत असणाऱ्या या समर आणि स्वानंदीला आपल्याला त्यांच्या मार्गात अडथळा आणायला हवेत. अर्पिता, तुला कळतंय का? अर्पिता म्हणते की बघ ना मॉम, ते तर एकदम जवळ येऊन गप्पा मारतायत. आणि त्यासाठी आता अर्पिताने मोठा डाव रचलेला असतो. आणि प्रेक्षकांनो, शेजारूनच जाणाऱ्या मेडला बोलावून तिच्या कानात आता अर्पिताने आता सगळं काही काय करायचं ते सांगितलेलं असतं. आता कॉफीचा ट्रे घेऊन ती मेड त्यांच्याकडे येत असतानाच आता पटकन ही मल्लिका आतमध्ये जाते आणि म्हणते की सॉरी, मी डिस्टर्ब केलं आहे का समर? तुझं जे करायचं ना ते चालू राहू दे, पण स्वानंदी तू जरा 1 मिनटं इकडे येतेस का? असे म्हणत आता मल्लिकाने स्वानंदीला बोलावलेलं असतं. पटकन मल्लिका बाहेर जाते. आता इकडे अर्पिताने मेडला सांगितलेलं असतं की ज्यावेळेस स्वानंदी येईल त्यावेळेस स्वानंदीला धडकायचं. आणि इकडे आता स्वानंदी ही दरवाजा उघडून बाहेर येताच स्वानंदीचं लक्ष नसताना अचानक मेड ही स्वानंदी समोर येते आणि स्वानंदी आता त्या मेडला धडकते. तेव्हा तिच्या हातातील ट्रे खाली पडून त्यातील आता तो कप फुटलेला असतो. त्याचे सगळीकडे तुकडे झालेले असतात. आता अर्पिता मात्र त्या मेडला बोलू लागते आणि म्हणते की तुला माहिती आहे का तो कप किती किमतीचा होता? तुझ्या महिन्याचा पगाराच्या दुपटी तिपटीने त्याचे पैसे होतील आणि तुला व्यवस्थित बघून नाही काम करता येत का? इकडे आता मल्लिकाने म्हटलेले असते की अर्पिता, यामध्ये तिची काही चूक नाही आहे, तिला अजिबात बोलू नकोस, स्वानंदीची चूक आहे. स्वानंदीने बघितलं नाही आणि स्वानंदी तिला धडकली. तेव्हा आता स्वानंदीने सुद्धा आता त्या मेडची माफी मागितलेली असते आणि सांगितलेलं असतं की नाही, माझ्यामुळेच हे घडलं आहे. आणि तेवढ्याच समर तिथे येतो. पण आता तो कप फुटला असला तरी समर स्वानंदीची बाजू घेतो आणि म्हणतो, जाऊ दे ना वो काकू, फुटला ना आता तो कप, दुसरा घेऊन येता येईल, एवढं काय ओरडताय? आता मोठा मल्लिकाचा हिरमोड झालेला असतो. समर चक्क स्वानंदीला काहीच बोलला नाही तिची चूक असताना देखील. आणि त्यामुळे आता पटकन धक्का बसून मल्लिका आणि अर्पिता तेथून निघून जातात. इकडे आता त्या कपाचे सगळे
तुकडे वेचून आता ती मेड पुन्हा किचनमध्ये जाते आणि विचार करते की यामध्ये त्या स्वानंदी मॅडमची काहीही चूक नसताना त्यांनी आपली माफी मागितली आणि मल्लिका मॅडम आणि अर्पिता मॅडम या आपल्यालाच बोलल्यात. मेड म्हणते नाही नाही, ही गोष्ट मला आता स्वानंदी मॅडमच्या डोळ्यासमोर आणलीच पाहिजे. आणि ज्यावेळेस इकडे आता स्वानंदी ही किचनमध्ये जाते त्या मेडला आता राहवत नाही. आणि प्रेक्षकांनो, अखेर ती मेड अर्पिताने तिला जे सांगितलं ते सगळं आता स्वानंदीला सांगते. मेड म्हणते की हे बघा मॅडम, मला ना तो ट्रे घेऊन तुम्हाला स्वतः तुमच्या अंगावर यायला अर्पिता मॅडमने सांगितलं होतं आणि वरून त्या मलाच बोलल्यात आणि यामध्ये खरंच तुमची काही चूक नव्हती. ते ऐकताच आता स्वानंदीला धक्का बसतो. मेड म्हणते की ज्यावेळेस तुम्ही बाहेर येणार त्यावेळेस मला जाणून बुजून दरवाजात समोर यायला आणि तुम्हाला धडकायला यांनी सांगितलं होतं. ते ऐकताच आता स्वानंदीला अर्पिताचा खरा चेहरा समजलेला असतो आणि ही अर्पिता आणि मल्लिका काकू जाणून बुजून आपल्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतायत हे आता स्वानंदीच्या लक्षात येतं. इकडे आता दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वानंदी आणि समर योगा करायला लागता क्षणी पुन्हा आता मल्लिका ही दरवाजा उघडून त्यांच्या बेडरूममध्ये येते आणि म्हणते की अगं स्वानंदी, जरा माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे, जरा येतेस का? पुन्हा आता स्वानंदीला धक्का बसतो आणि या काकू दररोज आपल्याला का डिस्टर्ब करतायत हे आता स्वानंदीच्या लक्षात येतं. पण स्वानंदी म्हणते की नाही काकू, मला ना जोपर्यंत माझी योगासनं होत नाही तोपर्यंत मी आता येणार नाही, कारण मला डिस्टर्ब होतोय आणि योगासनामध्ये व्यत्यय येतोय. तेव्हा प्लीज तुम्ही मला डिस्टर्ब करत जाऊ नका. आता मल्लिकाला धक्काच बसतो. आणि त्यानंतर आता इकडे स्वानंदी बाहेर येता क्षणी पुन्हा आता इकडे अर्पिताला राग आलेला असतो. अर्पिता आता प्रेक्षकांनो स्वानंदीला बोलायला लागते आणि म्हणते की माझ्या आईला उलटं बोलण्याची हिंमत कशी झाली स्वानंदी तुझी? माझी आई तुला बोलवायला आली होती तर एवढा घमंड आणि एवढा इगो तुला कसं काय? तू माझ्या आईचं का ऐकलं नाहीस? आता स्वानंदी म्हणते की अर्पिता ताई, काकूचं जर मी ऐकून पुन्हा कालच्यासारखी जर बाहेर आली असते आणि त्या मेडने पुन्हा आता कॉफीचा ट्रे वगैरे काही आणला असता आणि जर मी त्यांना धडकले असते आणि पुन्हा जर फुटला असता तर आता अर्पिताला धक्काच बसतो. अर्पिता म्हणते काय बोलतेस तू? तेव्हा आता स्वानंदी म्हणते बरोबर ना, काल त्या मेड आल्या होत्या, त्यांच्या कॉफीच्या ट्रेला मी त्यांना धडकले आणि तो ट्रे खाली पडला. आजसुद्धा त्यांनी तसं केलं असतं तर? अर्पिता म्हणते की दररोज त्यांना काय वेड लागलं काय असं करायला? तर लगेच स्वानंदी म्हणते की का, त्यांना जर सांगितलं तर त्या करू शकतात ना. ते ऐकताच आता अर्पिताला धक्का बसतो. अर्पिता म्हणते की तुला म्हणायचं आहे काय स्वानंदी? तेव्हा स्वानंदी म्हणते की अर्पिता ताई, मला काय म्हणायचं तुम्हाला चांगलंच कळलंय. मला माझ्या तोंडाने कशाला वदवायला लावता तुम्हीच सांगा ना. काल ज्या वेळेस त्या मेड कॉफी घेऊन येत होत्या, मी जेव्हा दरवाजातून बाहेर आले त्यावेळेस त्या मेडला मलाच तुम्ही धडकायला सांगितलं होतं, बरोबर ना? आता अर्पिता मल्लिका तोंडाला हात लावतात. मित्रांनो, मोठे सोंग आणत आता मल्लिका आता स्वानंदीकडे बघते आणि म्हणते की स्वानंदी तू काय बोलतेस? आणि आता स्वानंदीला राग येतो. स्वानंदीने तिचा हात वर उचललेला असतो. आता अर्पिता घाबरते. स्वानंदी आपल्याला मारते की काय? आणि जाम घाबरलेली अर्पिता आता तिच्या गालाला हात लावते. इकडे आता समर बाहेर येतो. स्वानंदीला सुद्धा राग आलेला असतो. समर म्हणतो काय झालं काकू, का ओरडताय सकाळी सकाळी? तेव्हा आता मल्लिका म्हणते की समर बघ ना, तुझी बायको आमच्यावरती आरोप करते. समर म्हणतो काय झालं? मल्लिका म्हणते की काल मेडना कॉफी घेऊन ही स्वानंदी त्या मेडला धडकली आणि कप फुटला ना. मल्लिका म्हणते की हिला वाटतंय की आम्हीच मेडला तसं करायला सांगितलं. स्वानंदी म्हणते अगदी बरोबर आहे ना, मग त्यात काय चूक आहे? आणि स्वानंदी आता मेडला बोलावते आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की मेड तुम्ही सांगा आता हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं? तेव्हा आता मेड अर्पिताकडे बघते आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की हे बघा मेड, तुम्ही घाबरू नका, तुम्हाला काही होणार नाही, पण ते जे खरं आहे ना ते तुम्ही सांगा. तर मेड आता अर्पिताकडे बोट करत म्हणते की मला अर्पिता मॅडमने हे सगळं करायचं सांगितलं होतं मॅडम, पण ज्या वेळेस तुम्ही त्या स्वतः काचा उचलण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्या हातामध्ये काच लागली, हे मला अजिबात आवडलं नाही आणि या उलटं मलाच बोलल्या.
पण आता मी हे असे कामं करणार नाही तर मी माझी नोकरी सोडून देईल. ती ऐकताच आता समरला धक्का बसतो आणि अर्पिताचा खरा चेहरा आता स्वानंदीने पहिल्यांदा समोर आणलेला असतो आणि अर्पिताच्या आता पापाच्या कर्माचा पहिला हिशोब स्वानंदीने चुकता केलेला असतो. समर आता अर्पितावर भडकतो. समर म्हणतो की काको, अर्पिताचं हे काय चाललंय? हे वागणं आणि हे त्रास देणं हे अर्पिताला शोभतंय का? नाही अर्पिता, तू एक काम कर. तू ना आता आदिराचं लग्न झालंय तेव्हा आता तू तुझ्या सासरी गेली तरी चालेल. आणि आता अर्पिताला धक्का बसतो. अर्पिता रागाने स्वानंदीकडे बघते, स्वानंदीसुद्धा अर्पिताकडे. आणि एकाच मिनिटात आता स्वानंदीने अर्पिताचा खरा चेहरा समोर आणून समरला आता खूप राग आलेला असतो. समर म्हणतो की अर्पिता, आत्ताच्या आत्ता या रोहनच्या ताईची म्हणजे स्वानंदी मॅडमची माफी माग तू. आणि तुला हे असलं करायला आपल्या घरामध्ये शोभतं का? आणि तेवढ्यात आता अर्पिताला खूप मोठा धक्का बसतो आणि रागाने अर्पिता ही स्वानंदीकडे बघतच आता हात जोडते. आणि एका झटक्यात आता स्वानंदीने अर्पिताची झांज उतरून आता अर्पिताला माफी मागायला लावलेली असते. आणि त्याच वेळेस आता मल्लिकाने तोंडावरती हात लावलेला असतो आणि समरने पहिल्यांदा आता स्वानंदीची बाजू घेऊन मोठा न्याय केलेला असतो. यामुळे स्वानंदी देखील खुश झालेली असते आणि अखेर आपल्या जालिम औषधाचा आता गुण येतोय याची स्वानंदीला खात्री होती. आणि प्रेक्षकांनो, स्वानंदी आता मनातून खूप खुश झालेली का असते, कारण आज नवऱ्याने पहिल्यांदा अगदी व्यवस्थितरित्या योग्य तो निर्णय घेऊन योग्य आपली बाजू घेऊन आपल्या बाजूने सुद्धा त्यांचं मत मांडलं. यामुळे आता स्वानंदीला खूप आनंद झालेला असतो. आणि आता योगासनाने आता स्वानंदी ही समरच्या कशी अगदी जवळ येते. स्वानंदीचा तो स्वभाव आता त्याची सवय होऊन समर आता कसा हळूहळू स्वानंदीच्या प्रेमात रंगून जातो आणि हळूहळू कसा स्वानंदीच्या जवळ येतो. आणि त्यानंतर आता मल्लिका अर्पिताला धडा शिकून अर्पिताच्या पापाचा पहिला हिशोब चुकता करत स्वानंदी आता मल्लिकाला कशी ताळ्यावरती जागेवर आणते आणि स्वानंदी कशी आता समरची होते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.